महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने अखेर मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 या प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे आता राज्यात सक्तीने फसवणुकीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान आम्ही दिलेले वचन आज पूर्ण केले आहे. मिशनऱ्याकडून होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाला पायबंद घालण्यासाठी हा कायदा अत्यंत प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या मुद्द्यावर केलेल्या दीर्घकालीन संघर्षाचा आणि बलिदानाचा हा विजय असल्याचेही राणे म्हणाले. महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 मंजूर झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या कायद्याचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या GR नंतर राज्यात सक्तीच्या धर्मांतराविरुद्ध मोहिमेला कायदेशीर धार प्राप्त होणार आहे. या नवीन कायद्याच्या सर्वात मोठी बाब म्हणजे यातील कठोर कायदेशीर तरतुदी आहेत. या कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेले गुन्हे हे अजामीनपात्र असतील. म्हणजेच एखादा गुन्हा दाखल झाला की आरोपीला सहजासहजी जामीन मिळणार नाही. हा मसुदा तयार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा आणि घटनात्मक चौकटीचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक कारणास्तव दोषी सुटू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार या कायद्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये घरवापसी करणाऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यानुसार जे नागरिक यापूर्वी दबावापोटी किंवा एखाद्या प्रलोभनाला बळी पडून धर्मांतरित झाले होते किंवा धर्मांतर केले होते, त्यांना पुन्हा आपल्या मूळ हिंदू धर्मात परतण्याची इच्छा असल्यास सरकार त्यांना पूर्ण कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविणार आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.